बघा इथूनच मार्केट चालू झाले। नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या रोस्टी वेटर ब्लॉगमध्ये। तर मंडळी सर्वांना शुभ सकाळ। आणि मंडळी आजचा ब्लॉग असा आहे की आज मी चालले मसाला आणायला ठाण्याला। तुम्ही बोला सर सारखे ठाण्याला मसाला कुठला किती वेळा जाते, तर तुम्हाला माहिती आहे आता मे महिना हा लास्टचा महिना आहे आणि आपल्याला आता पावसाळ्यात मसाला आपल्याला लागतं माहिती आहे ना। तर संपला तर कुठं जाणार सांगा मसाला आणायला परत, मग साठवणीसाठी मी आता परत चालले ठाण्याला मसाला आणायला। तर चला आता बघूया मे महिन्यात कसा भाव आहे मसाल्याचा, या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे। आणि दुसरं काय नाही, फक्त भावच सांगणार तुम्हाला मसाल्याचा किती आहे तो हजाराला। तर चला व्हिडिओ कंटिन्यू राहा आणि बघा। आणि आजचं क्लायमेट पण बघा मस्त छान आहे, हा बघा मस्त असं ढगाळ वातावरण आहे। तर चला निघूया आपण ठाण्याला जायला मसाला मार्केटला। चला ट्रेनला जाणार आहे आज मी, फ्रेंड आहे एक बरोबर माझी। चला तर चला मंडळी आपण पोचलो आता ठाण्यात, तुम्हाला दाखवत कुंजीवर हॉटेल। चला आता मार्केट बघत जाऊया आपण मसाला मार्केटमध्ये। आता हे बघा इथूनच मार्केट चालू झाले। मार्केट बघा ठाण्याचा सकाळचा 9चा भाजी मार्केट। हे बघा आंबे बघा, पूर्ण भाजी मार्केट आहे। हे बघा करदा मग हे बघ करदा मस्त असेल। तर मंडळी आता आम्ही आलो भाजी मार्केटमध्ये, गर्दी बघा। हे बघा फळ मार्केट आहे, पुढे भाजी मार्केट आहे। लिंबू बघा 20 रुपयाचे 6 आहे, पूर्ण भाजी मार्केट आहे इथे बघा। पूर्ण आंबे बघा मस्त आलेत बघा। भाजी मार्केट आहे पूर्ण हा। आता इथे टमाटे आहेत बघा 30 रुपये किलो, इथे आहे 40। आणि मी घेतले आता काकड्या। आता भाजी घेऊन आपण जाऊया मसाला मार्केटमध्ये। चला बघा 120 रुपये जांभळा बघा, 80 रुपये पाव, 120। तर मला आम्ही आता मसाला मार्केटमध्ये आलो मसाल्याला। बघा गर्दी किती आहे, मसाला दुकान बघा। तर बघू शकता किती गर्दी आहे मसाल्याला दुकानात, जय महाराष्ट्रमध्ये। तर मंडळी आपण बघू शकता जय महाराष्ट्र मसाला मार्ट, आणि गर्दी बघा अशी खूप आहे। मसाल्याचा तोच भाव आहे, 3.5 किलो कुठून वगैरे भाव आहे। काश्मीरी मिरची आहे 400 रुपये किलो आणि गर्दी खूप आहे त्याची आतमध्ये जायलाच नाही भेटत। हे बघा मिरच्या, आता मे महिन्याला आणि खूप गर्दी आहे। हे बघा मस्त मिरच्या आहेत बघा, हे बघा हे बघा मस्त मिरच्या आहेत। हे बघा 300 रुपये किलो ते। हा हे बघा काश्मीरी 400 रुपये बोलते। या कशा आहेत? लवंगी 300 आहे बघा। हे बघा लवंगी। तर आमचा मसाला बांधायला आता 1 तास लागेल, तो बोलला एवढी गर्दी इथे खूप गर्दी आहे, लास्ट महिना आहे ना तर मेचा। तर चला बघूया, बघा परत दाखवते किती गर्दी। हे बघा आता आपल्याला मसाल्याचा भाव सांगणार आहे, सांगा। आता 3.5 किलो आहे, 8 दिवस अगोदर आहे ना 3 किलो घ्यायला लागेल। मिरच्याचा मसाल्याचा भाव वाढत चालला, 350 रुपये घ्यायला लागेल। आणि आपल्या आगरी मसाल्याचा काय भाव आहे? आता 3.5 किलो, आता अजून वाढणार आहे का कमी आहे? 3 किलो येईल। 3 किलो होईल का? चांगला घेणार ना तो 3-3.5च घ्यायचा, नाही 4 पण आहे, 4.5 किलो पण घेणार तसा मसाला आहे। तर बघू शकता गर्दी आहे बघा मसाल्याला, जय महाराष्ट्र मसाला। आम्हाला आता 1 तास लागेल बोलला बांधायला, एवढी गर्दी आहे। आता बसले आम्ही इथं।
चला कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ बघा, नंतर आपण दलाला जाऊ. गरम मसाला बघा आणि हळद कशी आहे 240. धनिया आहे. आमचा मसाला बांधते बघा. आणि गर्दी बघा अजून किती वाढली हे बघा. मंडळी आम्ही किती तास 1-2 तास झालो उभे इथं आणि खूप गर्दी. अजून नंबर आला नाही, आता नंबर आला आमचा. 2 तासात एवढी गर्दी आहे. तर माझा मसाला बांधले बघा रोशनी. आता नीताचा बांधते हे बघा. नंतर आपण जाऊ चक्कीत. चला हे बघा ताई, आमच्या गणपती ताई आहे बघा, संगीता ताई. चला बघा बघता का नाही? हो बघता ना. बघता का? चला हे बघा मसाला मार्केट नाही. चला आता आपण चक्कीत जाऊया. बघा कसं मसाला भाजतात. एवढा मसाला भाजता आता. आता आम्ही बाहेर निघालो मार्केटच्या. जाम गरम आणि जाम आगाग मसाल्याची बघा. आंबे वगैरे आहेत तिथे बघा कण. चला आता घरी जायला निघतो आम्ही. चला तर मंडळी आम्ही आता बॅगीच्या दुकानात आले आहोत. ठाण्यामध्येच आहे, म्हणजे चालता चालता आता बघा किती छान छान बॅग आहे. हे बघा मस्त मस्त आहे बघा बॅग आहे. आणि एक 13,000ची बॅग आहे. तुम्हाला दाखवताना हे 13,000ची बॅग दाखवते. 13,000ची बॅग आहे बघा ही. लाईट पेटते, सगळं बदलते. लाईटी वाय वाटते ना. 13,000ची बॅग. फोटो पण लावू शकते बोलते बघा. हे बघा ऑटोमॅटिक सगळं आहे म्हणजे बॅगीत आहे. 13,000 रुपये प्राइस आहे बोलते. मस्त आहे, मस्त बॅग आहे बघ, भारी आहे. हे बघा लाईटीवर आहे. हे बघा भारी आहे ना बॅग. 13,000 पण भारी आहेत. चला तर मंडळी आता ट्रेनमध्ये बसले बघा आणि खूप गरम झाला चालत चालत येऊन. आणि मसाल्याला पण खूप गर्दी होती. चला आता ट्रेन चालू होईल, मग दाखवते चालू झाल्यावर. मुंबई चेन्नई एक्सप्रेस आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 5 पर आलेली गाडी मुंबई मंडळी सकाळपासून ट्रेनमध्ये बसल्यावर 1 तास झाला मला. मेगा ब्लॉक आहे ट्रेनमध्ये आणि खूप गर्दी आहे बघा. तुम्हाला दाखवते एवढी पब्लिक जमले खूप. हे बघा आता 2 वाजता सुटेल वाटतं, 3ला. 1 तास झालं ट्रेनमध्ये बसल्यावर पब्लिक जमले पूर्ण. तुम्ही बघितली तशी पुढे मागं परत दाखवते एकदा. हे बघा गरमी पण खूप आहे बापरे. कितीला? 2ला सुटेल होतं. 2ला बाबा 1 तास होईल इथं. चला 2 वाजत आले. किती गर्दी बघ. ट्रेन मेगा ब्लॉक. हे बघा तर मंडळी आता जस्ट आता आली आहे बघा. हातपाय धुतले आणि आता जेवण वगैरे घेतले. याही जेवण बनवले मस्त. चिकन आणि भात बनवले माझ्यासाठी. वाजले 3:30. मग असं तुम्हाला दाखवलेलं मी ट्रेनमध्ये. काय काय तर मग अशी तुम्हाला दाखवलं मी आता ट्रेनमध्ये बसले. आता ट्रेन सुटेल पण ट्रेन सुटली नाही कारण की मेगा ब्लॉक असल्यामुळे ट्रेन खूप उशिरा होती.
3 साडेतीनला सुट्टा होती का 4ला. तर आम्ही काय केलं, रिक्षाला आलो. रिक्षाला आम्हाला खूप म्हणजे रिक्षावाले पण घेतो, एकच सीटाचे 200 रुपये बोलत होते. मग आम्ही असं तिथून रिक्षा केला कालव्यावरनं कोपरखंड स्टेशन आणि इथं आलो. तर बघा यावी जेवण मला काय बनवून मला दाखवतो मी आता. तर मंडळी बघा जेवण बनवले यावी मस्त. मला आता जेवते, भूक लागले मला, दमले मी खूप आणि भूक लागले खूप. हा बघा कुंजू, कारण की नाश्ता करून गेले नव्हते आणि तिथे काही नाश्ता नव्हता केला मी, फक्त ऊसाचा रस पिलेला. तर चला जेवायला चला जेवल्यावर भेटेल तुम्हाला. या जेवायला मंडळी, मस्त चिकन मस्त बनवले आम्ही. जाम भूक लागले. आज रविवारी मस्त, ऍक्च्युली रविवारी खाणार जायला पाहिजे. आपल्या रविवारी असंच फुकट जातो खायचा वार. हा बघा रोजते किती बघा ना, रविवारी असंच फुकट जातो आपला. सोमवार गुरुवार असं जायला पाहिजे. कांदा